हिंगोली जिल्ह्यात काल सायंकाळच्या सुमारास मोठ्या प्रमाणावर पावसाची सुरुवात झाली आणि या पावसामध्ये जे शेतकरी आहेत, मी सध्या हिंगोलीच्या वसमत परिसरामध्ये आहे वसमत परिसरातील बागलपार्टी या गावामध्ये आहे आणि या शिवारामधील जर बघायला गेलं तर केळीचं पीक जे आहे ते संपूर्ण उद्ध्वस्त झाल्याचं या ठिकाणी बघायला मिळत आहे। हातातोंडाशी आलेला घास आज जो निसर्गाने हिरावून घेतलेला आहे आणि आपल्यासोबत जर बघायला गेलं तर हे मोठ्या प्रमाणावर मोठ्या कष्टानं शेतकऱ्यांनी जवळपास 10 ते 15 फुटाची केळी होती, मात्र ती आज संपूर्ण आडवी झालेली आहे। आपण बघू शकताय हा मोठ्या प्रमाणात घडा या ठिकाणी शेतकऱ्यांनी हातात धरलेला आहे। ही मोठी अवस्था, दयनीय अवस्था शेतकऱ्याची झालेली आहे। आपल्यासोबत बोलण्यासाठी शेतकरी आहेत। दादा मला सांगा, कशी घटना होती काल जो पाऊस झालेला आहे, कसं वातावरण होतं? काल सायंकाळच्या वेळेस वादळी वाऱ्यानं अचानक घावा घातलेला आहे शेतकऱ्यावर। पारडी शिवारात बघत असाल तुम्ही तर आमच्या इकडं मुख्य पीक केळी आहे आणि या केळी पिकाचं एवढं मोठं नुकसान झालेलं आहे, पूर्ण प्लॉटच्या प्लॉट पूर्ण नेस्तनाभूत झालेले आहेत, बरोबर। यामुळं शेतकरी हतबल झालेला आहे आणि आम्ही या शेतकऱ्याच्या वतीनं सरकार मायबापला विनंती करणार आहे की आम्ही आमच्याकडं गांभीर्यानं लक्ष देऊन योग्य मोबदला भेटला पाहिजे, कारण पिकाचं नुकसान तर फार मोठ्या प्रमाणामध्ये आहे। आता यामध्ये आपण प्रस्थापित जे आमदार असतील, खासदार असतील, याचा दोष नाही साहेब, पण त्याचं काम आहे की कमीत कमी येऊन शेतकऱ्याचे नुकसान पाहणं, शासनाकडे पाठपुरावा करणं हे त्याचं काम आहे। आम्ही त्यांना विनंती करणार आहे आणि आमच्या विनंतीला जर कोणी गांभीर्याने घेतलं नाही तर आम्ही सर्व शेतकरी मिळून एक जन आंदोलन उभं करण्याचा आम्ही या ठिकाणी सरकारला इशारा देत आहेत। या ठिकाणी जे शेतीचं नुकसान झालेलं आहे याच गावात नाही तर इथं या ठिकाणच्या परिसरामध्ये देखील मोठ्या प्रमाणावर केळीचं नुकसान झालेलं आहे। आपण ज्या शेतीमध्ये आहोत त्या शेतीचे मालक आपल्यासोबत आहेत। काका मला सांगा, जो या ठिकाणी कधी घटना घडलेली आहे, काल कशी केळी होती आणि आज जी परिस्थिती आहे कशा पद्धतीची आहे? काल सायंकाळी जवळपास 5 ते 5:30च्या दरम्यान अचानक वारा आला आणि खोत्याचं नव्हतं झालं। जे आता बाजूला जे केळी झाडे उभे आहेत त्याच्यापेक्षा चांगली झाडं आतमध्ये होती निसरलेली, ती पूर्णपणे नेस्तनाबूत झालेली आहेत। मायबाप सरकारला आमचं एकच म्हणणं की आमचं झालेलं नुकसान तर तुम्ही भरून काढू शकत नाहीत, पण किमान हे जे यांना जे खर्च लागला तेवढा जरी दिला तरी आम्ही समाधान मानलं। आमच्या पुढच्या याच्यासाठी आम्हाला जे खर्च करावा लागणार आहे ते पुन्हा डबल कर्ज काढून हे करण्यापेक्षा जर सरकारने जर आम्हाला तेवढी आर्थिक मदत केली तरी एक बरं होईल। आणि हे जे आहे ते नुकसान खूप मोठं झालेलं आहे आमचं। किती खर्च आलेला होता आपल्याला? जवळपास 110 ते 15 रुपये पर प्लॅन खर्च आलेला आहे। 22 रुपयाला जैन टिश्यूकलची रोपं आम्ही खरेदी केलेली आहेत आणि त्यांना डबल ठिबक असते, खत असते, निंदण खुरपणी, साईडला गवत लावलेलं असते पर्यावरणासाठी। याच्यामुळे 110 रुपयाचे जवळपास 15 रुपये खर्च आलेला असते यांना। आणि आता हे जर असं पुन्हा बाहेर काढायचं म्हणलं तर याला जवळपास 15 ते 20 रुपये खर्च येते। साधारण किती यापासून उत्पन्न होणार होतं? याच्यापासून जवळपास आम्हाला 25 लाखाच्या आसपास उत्पन्न होणार होतं, कारण आज भाव आहे 2700 रुपये पर क्विंटल। तर हे भाव वाढत चाललेले आहे, कारण 2000 पासून 26-27 पर्यंत आला आहे, 3000 पर्यंत जाईल अशी का अपेक्षा आहे आणि चाललाय तसा। आता संपूर्ण केळी उद्ध्वस्त झाली, आता पुढचं कसं असणार आहे आपलं? पुढचं करायचं म्हणजे आम्हाला कुठून तरी व्याजाने सावकाराकडून पैसे घेऊन हे दुरुस्त करावं लागणार आहे आम्हाला, कारण याच्यापासून आता 1 रुपया उत्पन्न मिळणार नाही आमचं। आता मग वर्षभराचं कसं आता भागणार? कुठून तरी कर्ज काढावं लागणार, काहीतरी करावं लागणार। शासकीय कर्ज तर काय देणार नाही, कारण बँकेत आम्ही हेच पहिलेच भरू शकत नाही, तर दुसरे कर्ज काढायचं म्हणजे सावकारीच कर्ज काढावं लागणार आहे। त्याच्याकरता जर सरकारनं आम्हाला काही आर्थिक मदत केली तर आम्ही वाचू शकतो याच्यात। निश्चितच शासन तर आता पैसे देणार नाही, मात्र इतर जो आपल्याला सध्या जे आहे तर व्याजाने पैसे काढून संपूर्ण शेतीचं बघावं लागणार आहे। कर्जमाफी आपल्यासोबत अजून देखील शेतकरी आहेत। काका, शासन या 5 वर्षापासून नुकसान भरपाई तर देतच नाहीये आणि कर्जमाफीसाठी अशा पात्र शब्द लावलाय आणि ज्याच्या काठी टाकल्यात त्या अटीमध्ये कुणीच बसत नाही। मी दर वर्षापासून 5 वर्षापासून कर्ज रिन्यू करतो मला त्याचा काहीच फायदा होत नाही। प्रत्येकाने इथं कर्ज आम्ही भरायलो, आम्ही लोकांचे पैसे आणून कर्ज भरायलो आणि शासनाच्या पात्रामध्ये बसत नाहीत आपण। मग यांना काय म्हणजे पात्र कशात करायचे मला सांगा तुम्ही? कर्जमाफीच मिळत नाही आम्हाला, आम्ही दुर्गुण मारायलो, निसर्ग मारायला आम्हाला, शासन मारायले, दोघे मिळून मारलेत आम्हाला, आम्ही कुठे जायचं?
आम्ही नियमानं कर्ज भरून सुद्धा तुमच्या याच्यात बसच झालो आम्ही आता. आम्ही शेतकरी म्हणूनच शासनाने इतर निदान मदत नाही तर निदान कर्जमाफी तरी आम्हाला हे करा ना तुम्ही. आपल्यासोबत दोन्ही गुन्हे मारले आम्हाला. अजून शेतकरी आहेत. काका मला सांगा, काल घटना घडली आहे, किती प्रचंड वारं होतं, किती वेळ होतं? 15 ते 20 मिनिटांमध्ये आज आमचे स्वप्न होते ते 15-20 मिनिटांमध्ये पूर्ण उडून गेलेले आहेत. आज आमच्या जवळ समोर स्वप्न नाही, काय नाही, सगळं अंधार आहे. आतापर्यंत अशा घटना कधीपर्यंत घडल्या? हे आज चौथं तर 5वं वर्ष आहे आमचं, 5वं वर्ष आहे जवळपास हीच परिस्थिती आहे. जवळपास 5 वर्षापासून हीच परिस्थिती या ठिकाणी होत असल्याचं शेतकरी सांगत आहेत. गजानन पवार, LS मराठी, हिंगोली. इकडं खूप मोठ्या प्रमाणात नुकसान व्हायले. आज बघितलं असं पाऊस पडला की जोरातच पडायला, वारं वावधान सगळ्यात जास्त आहे. मागच्या 5 वर्षापासून सातत्यानं या रोडलाच आम्ही यायलो होतो, खाजमापूरवाडीपर्यंत, गिरगावपर्यंत पारडी पण सुरू व्हायली. सगळ्यात जास्त नुकसान पारडीचं व्हायले. पारडीमध्ये गेल्या वर्षी बागा उद्ध्वस्त झाल्या. तुम्ही दाबडीच्या बघितल्या असेल, दाबडीच्या गेल्या. त्यानंतर सोमठाणा असन, गिरगाव असन, खाजमापूरवाडी असन, कुरुंदा असन, या विभागामध्ये सातत्यानं मागच्या 5 वर्षापासून वारं वावधान पावसाळ्याच्या अगोदर खूप मोठ्या प्रमाणावर व्हायले. आणि ज्या शेतकऱ्यानं इथं कष्ट करून घाम गाळून जी केळी पिकविलेली आहे त्या केळीचं मार्केटला न्यायच्या टाईमलाच आता या महिन्याभरात येत होत्या, महिन्याभरामध्ये आता त्याचं एका महिन्यानंतर ज्या बाजारात जाणार होत्या त्या केळीचं आता नुकसान झालेले. आणि या भागातील शेतकरी, कष्टाळू शेतकरी सातत्याने इसापूर धरणाचं पाणी यायला आहे, त्याच्यानंतर आमच्या येलदरी धरणाचं पाणी आहे. दोन्ही धरणाचं पाणी पलीकडल्या साईडला आहे ना, त्यामुळे पलीकडल्या साईडला येलदरीचं आहे ना, इकडे इथं इसापूरचं धरण दरवर्षी भरते. त्यामुळे या विभागातील कष्टकरी शेतकऱ्यांना खूप मोठ्या प्रमाणावर उत्पन्नाच्या बाबतीमध्ये केळीचं उत्पादन हे घेतात. आणि केळीला पाणी जास्त लागते. प्रचंड वर्षभर मेहनत करण्याचं काम त्याच्या माध्यमातून होत असते. या शेतकऱ्याचं याच्यावर सगळंच अवलंबून असते. कर्ज काढलेलं आहे, त्या कर्जाच्या जीवावर, या केळीच्या जीवावर आता त्या विद्यार्थ्यांना घरच्या लेकराबाळाला शिकविण्याचं काम असू द्या, साल काठावर घालायचं काम असू द्या, या शेतकऱ्यांच्या माध्यमातून होत असते. पण आता दरवर्षी असं जर नुकसान होत असेल आणि चक्रीवादळाचा तडाखा पर्टिक्युलर याच भागात व्हायला. आमच्या इकडं आता बघितलं असून तुम्ही हट्टा, आडगाव इथं खूप मोठ्या प्रमाणावर तिथं पाऊस झाला. मागच्या काळामध्ये भोगाव, धानोऱ्याला तिथं केळीचं नुकसान झालेलं आहे. पण त्या विभागामध्ये पोल पडलेत, बाकीचे काही नुकसान झालेत, शेतकऱ्याचं नुकसान झाले. पण केळीचं प्रचंड मोठ्या प्रमाणावर नुकसान या बागलपार्डी गावात आणि या पंचक्रोशीत झालेलं आहे. त्यामुळं या अधिवेशनामध्ये आपण आमचे TO साहेब आलेत, कलेक्टर साहेबाकडे आपण 6-6:30 वाजता संध्याकाळी 5:30ला झालं आपलं, 6-6:30ला यांची शेतकऱ्याच्या नावासकट आपण सगळी तिथं रिपोर्टिंग कलेक्टरकडे पण केलेली आहे. TO साहेब आलेत, तहसीलचे लोक आलेत, पंचनामा करणार, आपण सभागृहामध्ये मांडण्याचा प्रयत्न करणार, सभागृहात मांडून या शेतकऱ्यांना जास्तीत जास्त मदत मिळवून देण्याचा प्रयत्न करणार. पण दात करून पोट भरत नाही. शेतकऱ्याचं नुकसान हे खूप मोठ्या प्रमाणावर झालेलं आहे. आणि हे नुकसान जर भरपाई करायचं असलं तर शेतकऱ्याला तुम्ही म्हणसाना तर तुम्हीच लोकप्रतिनिधी आहेत, तुम्ही तिथं समाविष्ट आहेत. पण तिथं जरी समाविष्ट असलो आपण तरीसुद्धा शेतकऱ्यांना ज्या अटी लावलेल्या आहेत कर्जमाफीच्या बाबतीमध्ये त्या सरसकट कर्जमाफी करण्याच्या संदर्भामध्ये या अधिवेशनामध्ये पावसाळी आपण तिथं प्रश्न विचारू. बरं, आता हे नुकसान तुम्ही ज्या शेतात आले किती टक्के नुकसान आहे? काही शिल्लकच राहिलं नाही ना. त्यामुळे टक्केवारीचं तर काय काढता येतं, शेतकऱ्याला काय टक्केवारी काय असते. आता हे तर त्याने समजा 1,500 बन लावले, तुमचे कडचे 10 झाडं लावली वाचलेत म्हणजे त्याचं आता टक्केवारी आहे काय, तुम्ही तुमच्या डोळ्यानं बघा. आणि तुम्हाला इलेक्ट्रॉनिक्स मीडियाला माझं म्हणणं आहे, म्हणजे तुम्ही जास्तीत जास्त आता याचा जर आपण तिथं वर पोहोचवायचं असलं तर तुमचा सुद्धा आम्हाला उपयोग होणार आहे. तुम्ही तुमचे आभार, तुम्ही इथपर्यंत आले. सरसकट कर्जमाफीसाठी काही वरिष्ठांशी बोलणं झालंय का? अधिवेशन तर पुढे आहे, पण कारण 21 तारखेला ज्या काही अटी लावल्या त्या अटीमध्ये शेतकरी बसत नाही. ओके, हे बागलपार्डी गाव आहे समजा, या बागलपार्डीतले 5% सुद्धा लोक बसत नाही, बसतात तुमच्या या अटीमध्ये. मग आता उपयोग काय त्या कर्जमाफी देण्याचा? हो, कर्जमाफी जर द्यायची असली तर तुम्ही काही तिथं करू नका. 2 लाख आपण त्यांना पत्र दिलं, कृषी मंत्र्याला पत्र दिलं, मुख्यमंत्री महोदयाला पत्र दिलं, त्याच्या रिसिप्ट तुम्हाला मी पाठवतो. आणि त्याच्यानंतर पत्र दिल्यानंतर आमची पद्धत अशी असते की अगोदर पत्र द्यावं लागते, नंतर आपल्याला त्याच्या माध्यमातून आपल्याला ते प्रश्न लावायला सोपं जाते. त्यामुळे आधी पत्र द्यावं लागतं. पण वेळ प्रसंगी राजून वगैरे विधिमंडळाच्या समोर बी आंदोलन करतात, तर शेतकऱ्यांसाठी काही 1000% करणार. याच्यामुळे मी आमदार आहे, त्याच्यामुळे काही विषय नाही. आंदोलन याने पाठवले म्हणते गेलं, याच्या आंदोलन पण प्रश्न करू. 1000%.